फिजिओलॉजी बघू आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये युनिट तिसरं चालू करतोय आता. तर याच्यामध्ये फिजिओलॉजी काय आहे म्हणजे कोणते फिजिओलॉजिकल चेंजेस होतात ते आपण पाहू. स्टेजेस ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट हे इथं कळेल. इम्प्लांटेशनच्या आधी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट काय होते, नंतर इम्प्लांटेशनची प्रोसेस काय आहे, नंतर 4 एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन कसे असतात, गॅस्ट्रुलेशन काय आहे, प्लासेंटा कसा तयार होतो, त्याचे फंक्शन्स काय आहे, एम्ब्रियो ट्रान्सफॉर्म कसा होतो फ्लॅट डिस्कमध्ये, आणि 3 डायमेन्शनल शेप काय आहे ह्युमनमध्ये असलेला, आणि ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस समराईजमध्ये. हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. एम्ब्रियॉनिक आणि फिटल एजेस हे जे फर्टिलायझेशन नंतर येतात याला कन्सेप्शन असं पण म्हणतात. कन्सेप्शन याचा अर्थ आहे गर्भधारणा. ओके, ज्यावेळेस फुल डेव्हलपमेंटसाठी जो टाईम लागतो गर्भाला पूर्ण वाढ होण्यासाठी जो वेळ लागतो गर्भाशयामध्ये म्हणजे युटेरोमध्ये, त्याला जेस्टेशन असं म्हणतात. टू कॅरी किंवा टू बियर, दॅट इज जेस्टेशन म्हणजे गर्भधारणा. तर बऱ्याचशा जेस्टेशनल पिरियडमध्ये याचा सब डिव्हिजन केलेलं आहे, म्हणजे याचे भाग आहेत, विभाग पाडलेले आहेत. पहिले 2 वीक जे त्याला प्री नॅटल डेव्हलपमेंट म्हणतात किंवा प्री एम्ब्रियॉनिक स्टेज असं म्हणतात. नंतर डेव्हलपिंग ह्युमन ज्यावेळेस असतो तर ज्यावेळेस 3 ते 8 आठवड्यांचा जो असतो त्याला फीटस म्हणतात. 9व्या आठवड्यापासून तर बर्थ होतोपर्यंत जेस्टेशनला त्याला गर्भ असं म्हणतात. तर प्री एम्ब्रियॉनिक आणि एम्ब्रियॉनिक स्टेजेस जी आहे डेव्हलपमेंटची हे आपण याच्यामध्ये पाहणार आहे. सेल डिव्हिजन त्याच्यामध्ये असतं, मायग्रेशन असतं, सेल डिफरन्सिएशन असतं. एम्ब्रियॉनिक पिरियड जो आहे तर त्यातनं ऑर्गन सिस्टीम तयार व्हायला लागतात, त्यांचे स्ट्रक्चर तयार व्हायला लागतात छोट्या प्रमाणामध्ये. ऑर्गन्स जे आहेत ते नॉन फंक्शनल असतात किंवा काही थोडेफार फंक्शन करतात. तर हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर प्री इम्प्लांटेशनमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये काय होतं ते आपण पाहू. ओके, तर फर्टिलायझेशन झालं की झायगोट आणि त्याचे जे असोसिएटेड मेम्ब्रेन्स असतात त्याला कन्सेप्टस असं म्हणतात. ते युटेरसमध्ये जायला लागतात. पेरिस्टाल्टिक मूवमेंट असते, नंतर आतमध्ये सिलिया असतात, त्या सिलिया मूवमेंट करत असतात, आणि तो जो फर्टिलाइज्ड एग आहे किंवा झायगोट आहे तो युटेरसकडे जायला लागतो. हा जो झायगोट आहे याच्यामध्ये 5 ते 6 रॅपिड मायटोटिक सेल डिव्हिजन होतात. प्रत्येक क्लिव्हेजमध्ये या सेल डिव्हिजन होत राहतात आणि टोटल व्हॉल्यूम त्याचा वाढत नाही, पण सेलची संख्या वाढते. ओके, तर ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत ह्या याच्यामध्ये प्रोड्यूस होत राहतात क्लिव्हेजने. त्याला ब्लास्टोमियर असं म्हणतात, आपण पाहिलं आहे. ओके, अप्रॉक्सिमेटली 3 दिवस झाले फर्टिलायझेशन नंतर की 16 सेलची स्टेज येते आणि मग तो युटेरसमध्ये येतो. सेल ज्या आहेत त्या लूजली ग्रुप असतात, त्यांच्यामध्ये एवढा कॉम्पॅक्ट नसतात. ओके, सॉलिड मास सारखं ते दिसत असतं, म्हणून याला मोरुला असं म्हणतात. मोरुला म्हणजे छोटी मलबेरी. मलबेरीचं फळ कसं असतं तसं ते दिसत असतं, छोटी मलबेरी. ज्यावेळेस तो युटेरसमध्ये येतो तर हा जो कन्सेप्टस आहे तो फ्लोट होतो, म्हणजे तरंगतो. बऱ्याच दिवस तो तरंगत राहतो त्या युटेरसमध्ये आणि डिव्हिजन त्याचं चालू असतं. 100 सेल्स साधारणपणे त्याच्या आतमध्ये तयार होतात. न्यूट्रिटिव्ह एंडोमेट्रियल सिक्रेशन्स त्याच्यामध्ये होत राहतात. त्याला युटेराईन मिल्क असं म्हणतात. हे युटेराईन लायनिंग जे हे ह्या दरम्यान जाड होत राहतं.
हा जो बॉल आहे हा पक्का होतो एकदम, आणि काही फ्लुइड सिक्रेट करायला लागतो आणि स्वतःला ऑर्गनाइज करायला लागतो त्या फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीमध्ये. त्याला म्हणतात ब्लास्टोसील. ह्या डेव्हलपमेंटल स्टेजला हा जो कॉन्सेप्टस आहे याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात. या स्ट्रक्चरमध्ये ग्रुप ऑफ सेल जे आहेत ते तयार होतात आणि त्यामध्ये इनर सेल मास तयार होतो. तर हे फेटेड आहे. याचं एम्ब्रियो, यालाच एम्ब्रियो म्हणतात किंवा हाच पुढे एम्ब्रियो होत असतो. ह्या ज्या सेल्स आहेत त्यामध्ये आउटर शेल असते, तर याला ट्रोफोब्लास्ट असं म्हणतात. ओके. इनर मास जे एम्ब्रियोनिक सेलचं, तर हे टोटीपेटंट असतं या स्टेजमध्ये, आणि प्रत्येक सेलमध्ये पोटेन्शियल असतं, डिफरन्शिएट होण्यासाठी पोटेन्शियल असतं. प्रत्येक जी सेल टाईप आहे ह्युमन बॉडीमध्ये त्याची टोटीपिटन्सी काही दिवसपर्यंतच असते फक्त. जोपर्यंत सेलचं फेट दिसत नाही तोपर्यंत टोटीपोटन्सी असते. तर प्रिकर्सर्स असतात प्रत्येक सेलला. प्रत्येक सेलचा स्पेसिफिक लिनिएज असतं, त्यानुसार त्या डेव्हलप होत राहतात. तर हे दाखवली आहे 2 सेल स्टेज आहे, 4 स्टेज, 8 सेल आहे, या 2, 4, 8. हा मोरुला आहे, 16 सेल आहे. नंतर या ब्लास्टोसिस्ट दोघंही 70 ते 100 सेल्स त्याच्यामध्ये असतात. ब्लास्टोसील तयार झाली आहे याच्यामध्ये. हा ट्रोफोब्लास्ट आहे आणि हा इनर सेल मास आहे. ओके. याच्यामध्ये फिगर चांगला दाखवलेले आहेत आणि थोडंसं फिजिओलॉजी पण सांगितलेली आहे. ती आपल्याला 3ऱ्या युनिटमध्ये जी फिजिओलॉजी आहे ती फिजिओलॉजी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. ओके. तर ब्लास्टोसिस्ट तयार होते आणि मग ट्रोफोब्लास्ट जे आहे त्याच्यामधून एन्झाईम बाहेर पडायला सुरुवात होतं आणि झोना पेलुसिडा जो आहे तो डिग्रेड व्हायला सुरुवात होते. याला हॅचिंग असं म्हणतात. कॉन्सेप्टस जो आहे तो ब्रेक होतो झोना पेलुसिडापासून. ओके. आणि इम्प्लांटेशनची तयारी करायला लागतो. इम्प्लांटेशन म्हणजे काय, तर तिथे प्लासेंटाला चिकटणे, त्या प्लासेंटामध्ये त्याचं कनेक्शन तयार होतं. तर हे आपल्याला इम्प्लांटेशनचं स्ट्रक्चर आपल्याला पाहू शकतो आपण. ब्लास्टोसिल ज्यावेळेस ॲपियर होतं त्यावेळेस. ओके. नाव इम्प्लांटेशन हे जे काय म्हणतात त्याला, याला तुम्ही काय म्हणता, कोड. हा जो कोड दिलेला आहे हा कोड जर तुम्ही बारकोड रीडर वरती रीड केला, बारकोडच नाही हा जो कोड आहे हा कोड जर तुम्ही रीड केला तर तुम्हाला एक मूव्ही दिसेल. ती मूव्हीमध्ये तुम्हाला हा मोरुला कसा डेव्हलप होतो, ब्लास्टोसिल कशी डेव्हलप होते हे त्या मूव्हीमध्ये तुम्हाला दिसेल. बारकोडवरती तुम्हाला हे QR कोड आहे. हा QR कोड हा स्कॅन करावा लागेल, तर तुम्हाला ती मोबाईलवरती मूव्ही पण पाहायला मिळेल. ठीक आहे. सो इम्प्लांटेशन, तर तो जो झायगोट आहे डेव्हलपमेंट सगळी त्याची झाली आहे, तो युटेरसला ज्यावेळेस चिकटतो त्यावेळेस त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. तर पहिला वीक जे तिथे ब्लास्टोसिस्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो युटेराईन वॉलच्या आणि तो तिथे अधियर होतो, स्वतःला एम्बेड करतो तो युटेराईन लाइनिंगमध्ये. ट्रोफोब्लास्ट सेल्स आतमध्ये घुसतात आणि इम्प्लांटेशनची प्रोसेस चालू होते, ज्यामध्ये सिग्नल्स जे आहेत ते प्री एम्ब्रियॉनिक स्टेजला डेव्हलपमेंटच्या येतात. इम्प्लांटेशन जे ते अकंपनीड असतं, मायनर ब्लिडिंग त्यामुळे होतं. ब्लास्टोसिस्ट जी आहे ती फंडसमध्ये इम्प्लांट होते. युटेरसचं जे फंडस आहे त्याच्यामध्ये इम्प्लांट होते. युटेरस म्हणजे गर्भाशय, एवढं लक्षात ठेवा. ओके. पोस्टेरियर वॉलला फंडसमध्ये इम्प्लांटेशन होतं. एंडोमेट्रियम फुल्ली डेव्हलप जर नसेल तर तिथे ब्लास्टोसिस्ट तयार होतात. ब्लास्टोसिस्ट ह्या डिटॅच होतात आणि मग बेटर स्पॉट ते बघतात
सिग्निफिकंट पर्सेंटेज त्यामध्ये ब्लास्टोसिस्टचं पाहिजे इम्प्लांट होण्यासाठी. 50 ते 75% ब्लास्टोसिस्टचं पर्सेंटेज पाहिजे. तर तो काही ठिकाणी इम्प्लांट होऊ नाही शकत. ज्या ठिकाणी बारीक लेअर असते त्या ठिकाणी इम्प्लांट नाही होत. हे ज्यावेळेस होतं तर ब्लास्टोसिस्ट जी आहे ती काही एंडोमेट्रियम शेड करून टाकते मेन्सेस बरोबर. जर इम्प्लांटेशन फेल्युअरचा रेट जास्त असेल ओके तर प्रेग्नन्सीला सेव्हरल ओव्ह्युलेशन सायकल्स लागतात. ओके, जर समजा एम्ब्रियो इम्प्लांटच होत नाही आहे तर तो मग मेन्सेसमधून निघून जातो, बाहेर पडून जातो आणि गर्भधारणच होत नाही. ओके, ओव्ह्युलेशन सायकल्स हे जास्त होतात आणि मग त्याचा इम्प्लांट व्हायला त्याची ग्रोथ आवश्यक असते. ती लेअर जाड झाली पाहिजे. तर हे फिगरमध्ये दाखवलं आहे पा, इथपर्यंत आपण पाहिलं होतं है ना. तर हे इथे वाढवून दाखवलं आहे. ज्यावेळेस इम्प्लांटेशन सक्सेस होतं म्हणजे तो एम्ब्रिओ त्या गर्भपिशवीला चिकटतो चांगला, त्याच्यामध्ये आतमध्ये विलाय ज्या आहेत त्या घुसतात. तर ब्लास्टोसिस्ट एंडोमेट्रियमला चिकटते. त्यामध्ये सुपरफिशियल सेल्स असतात ट्रोफोब्लास्टच्या, त्या फ्यूज होतात एकमेकांशी आणि तिथे सिंकिओ ट्रोफोब्लास्ट होत असतं. मल्टीन्यूक्लिएटेड बॉडी जी आहे ती त्यामध्ये डायजेस्ट करते एंडोमेट्रियल सेल्सला आणि फॉर्मली सिक्युअर करते ब्लास्टोसिस्टला युटेराइन वॉलशी जोडण्यासाठी. ओके, याचा रिस्पॉन्स जर आपण बघितला तर युटेराइन म्युकोसा हा रिबिल्ड करतो स्वतःला आणि डेव्हलप करतो ब्लास्टोसिस्टला. ट्रोफोब्लास्ट सिक्रेट करतं ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रॉपिनला HCG आणि तिथे हार्मोन तयार होतं. ते डायरेक्ट करतं कॉर्पस ल्युटियमला. मग हे सर्वाईव्ह होतं, एनलार्ज होतं आणि कंटिन्यू होतं. प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन चालू राहतं. ओके, प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागतं. ते प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन आहे. ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रॉपिन HCG हे पण एक हार्मोन आहे. ओके, तर हे हार्मोन सिक्रेशन त्याच्यामध्ये व्हायला सुरुवात होते. हे जे HCG आहे तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंट सुटेबल असतं डेव्हलपिंग एम्ब्रिओमध्ये. तर याचा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये प्रोडक्शन होतं, HCGचं प्रोडक्शन होतं. ते अक्युम्युलेट करतं मॅटर्नल ब्लड स्ट्रीममध्ये आणि एक्सक्रीट होतं युरिनमध्ये. ओके, इम्प्लांटेशन हे कंप्लीट होतं सेकंड वीकच्या मध्यावधी, म्हणजे सेकंड वीकच्या मध्यावधी सेकंड वीकमध्ये इम्प्लांटेशन पूर्ण होऊन जातं. इम्प्लांटेशन नंतर ट्रोफोब्लास्ट जे त्याच्यामध्ये HCGचं सिक्रेशन इनफ असतं, म्हणजे पुरेसं असतं. होम युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जर आपण केली तर तो पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवतो. ठीक आहे, म्हणजे हे कोणतं सेकंड वीकच्या म्हणजे मंगळवार बुधवारी किंवा बुधवार गुरुवारी सेकंड वीकच्या मध्यावधी सेकंड वीकला युरिन टेस्ट घरच्या घरी जर केली प्रेग्नन्सीची तर ती पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवते. ठीक आहे. नाव एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आपण बघायची. ओके, तर एंडोमेट्रियम आहे आणि हे युटेराइन कॅव्हिटी आहे. हे इथे पाय इम्प्लांटेशन कसं झालेलं आहे हा पूर्ण मध्ये गेला तर इथे फिटस इम्प्लांट झाला बा. एम्ब्रियो इम्प्लांट होतो बॉडीच्या आतमध्ये युटेरसमध्ये, तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला सपोर्ट होतं. त्या एम्ब्रियोच्या ग्रोथला आणि डेव्हलपमेंटसाठी सपोर्टिंग असतं ते.
काही 1 ते 2% कंडिशनमध्ये ओके एम्ब्रियो हा एक तर युटेरसच्या आउटसाइडला इम्प्लांट होतो, त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात, किंवा अशा ठिकाणी तो इम्प्लांट होतो युटेरसमध्ये की ज्यामुळे प्रेग्नन्सीला कॉम्प्लिकेशन्स येतील. एम्ब्रियो जर इम्प्लांट झाला इन्फिरियर पोर्शनमध्ये, युटेरसच्या इन्फिरियर पोर्शनमध्ये, तर प्लॅसेंटा जो आहे तो जास्त वाढतो. सर्व्हिक्सच्या ओपनिंगपर्यंत तो प्लासेंटा वाढून जातो आणि मग ह्या कंडिशनला प्लासेंटा प्रिव्हिया असं म्हणतात. हे डिसऑर्डर आहे ओके. त्यामुळे सर्व्हिक्सचं जे ओपनिंग आहे त्यामधून प्रेग्नन्सी व्हायला फार कठीण होत जातं. खालच्या बाजूला तो गर्भ चिकटल्यामुळे, प्लासेंटा खाली डेव्हलप झाल्यामुळे. तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होते, तर व्हास्ट मेजॉरिटी जी आहे एक्टोपिक प्रेग्नन्सीजची ती जर आपण बघितली तर एम्ब्रियो हा त्याची जर्नी कंप्लीट नाही करत युटेरसमध्ये आणि युटेराईन ट्यूबमध्येच इम्प्लांट होऊन जातो. याला ट्यूबल प्रेग्नन्सी असं म्हणतात. ओव्हॅरियन एक्टोपिक प्रेग्नन्सीज ज्या आहेत ज्यामध्ये एग असतो तो एम्ब्रियो ट्यूबल प्रेग्नन्सीचा असतो. तो रिइम्प्लांट करतात ॲब्डोमेनमध्ये, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. तर वेल व्हॅस्क्युलायझर स्ट्रक्चर असतं तिथे. रिएक्टो युटेराईन कॅव्हिटी असते, डग्लस पाऊच म्हणतात त्याला. ते मेसेंट्रीज असतात इंटेस्टाईनच्या, ग्रेटर ओमेंटम असतं आणि कॉमन साईट्स आहेत या. ट्यूबल प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्यामुळे स्कार टिश्यू होतो ट्यूबमध्ये. तर सेक्शुअली ट्रान्समिटेड बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. स्कार टिश्यू जो असतो तो एम्ब्रियोची जशी जशी प्रोग्रेस होत जाते युटेरसमध्ये, काही केसेसमध्ये स्नॅगिंग होतं आणि दुसऱ्या केसेसमध्ये ट्यूब कम्प्लिटली ब्लॉक होऊन जाते. अर्धी ट्यूब जी आहे त्यामध्ये स्पॉन्टेनियसली ऑटोमॅटिक रिझॉल्व होतात. इम्प्लांटेशन जे युटेराईन ट्यूबमध्ये त्यामुळे ब्लिडिंग होतं, तर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतात त्यामुळे आणि एम्ब्रियो एक्सपल होतो. रिमेनिंग केसेसमध्ये मेडिकल किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन्स करतात आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी जी आहे ती जर लवकर लक्षात आली तर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ही थांबवून घेतात. सायटोटॉक्सिक ड्रग देऊन त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट थांबवतात, मिथोट्रेक्सॅट. त्यामुळे फोलिक ॲसिडचं मेटाबॉलिझम थांबतं. डायग्नोसिस मात्र जर उशिरा झालं तर ती युटेराईन ट्यूब जी आहे ती ऑलरेडी तुटून गेलेली असते. तर याच्यामध्ये सर्जिकल रिपेअर करावा लागतो. जर समजा एम्ब्रियो सक्सेसफुली युटेरसमध्ये दिसला तर त्याला परत इम्प्लांट करायची गरज भासत नाही. ऑप्टिमल लोकेशनला इम्प्लांट करायची गरज भासत नाही. फंडस किंवा पोस्टेरियर वॉल जी आहे युटेरसची त्यामध्ये तो ऑटोमॅटिक इम्प्लांट होऊन जातो. प्लासेंटा प्रिव्हिया जो आहे एम्ब्रियो या इंटरनलला जर समजा इम्प्लांट झाला तर युटेरसमध्ये तो सर्व्हिक्सच्या इंटरनल ओपनिंगच्या वरच्या बाजूला इम्प्लांट होतो. फिटस जसा जसा वाढतो तर प्लासेंटा पार्शली किंवा कम्प्लिटली कव्हर करतो त्याला. ओके, सर्व्हिसचं ओपनिंग जे आहे ते पण कव्हर करतो. 0.5% प्रेग्नन्सीजमध्ये फक्त हे होतं. प्लासेंटा प्रिव्हिया हा ब्लिडिंग कॉज आहे अँटीपार्टम हिमोरेजचा. प्रोफ्यूज वजायनल ब्लीडिंग आफ्टर वीक 24 ऑफ प्रेग्नन्सी
बट प्रायर टू चाइल्ड बर्थ खूप जास्त रक्तस्राव होतो. ओके, 24व्या आठवड्यानंतर. सो दॅट इज प्लासेंटा प्रिव्हिया. बघा, प्लासेंटाने पूर्ण हे सर्विक्सचं तोंड जे हे पूर्ण झाकून टाकलंय. हा प्लासेंटा इथे झाला, हा ॲक्च्युली इकडे व्हायला पाहिजे होता वर, तर हा खाली झाला. त्यामुळे सर्विक्सचं तोंड जे ते झाकलं गेलं त्या सेलच्या डेव्हलपमेंटमुळे. नाव एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स. सेकंड वीक डेव्हलपमेंटचा जो असतो ते एम्ब्रियो इम्प्लांट होतो युटेरस सेलमध्ये, युटेरसमध्ये. आणि ब्लास्टोसिस्टचे सेल जे आहेत ते ऑर्गनाइज व्हायला लागतात लेयर्समध्ये. तिथे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स तयार होतात आणि त्या सपोर्ट करतात, प्रोटेक्ट करतात एम्ब्रियोला. ॲम्नियॉन, योक सॅक, ॲलंटाईस आणि कोरियॉन असे 4 मेम्ब्रेन असतात. ज्यावेळेस सुरुवातीला सेकंड वीकची ज्यावेळेस सुरुवात असते तर सेल जे आहेत इनर सेल मासच्या सेल्स त्या 2 लेअरमध्ये डिस्क तयार करतात एम्ब्रियॉनिक सेलची. त्यामध्ये जी स्पेस असते त्याला एम्निओटिक कॅव्हिटी म्हणतात. ती ओपन होते आणि ट्रोफोब्लास्ट जे ते तयार होतं. सेल्स जे आहेत अपर लेअरमध्ये डिस्कच्या म्हणजे इपिब्लास्ट असतं आणि ते एम्निओटिक कॅव्हिटी तिथे येते. तर मेम्ब्रेन तयार होतात, ॲम्नियॉन तयार होतं सेकंड वीकच्या शेवटी. ॲम्नियॉनमध्ये ॲम्निओटिक फ्लुइड असतं, एम्ब्रियोच्या आजूबाजूला ते डेव्हलप होतं. अर्ली डेव्हलपमेंट जी ॲम्निओटिक फ्लुइडची त्यामध्ये फिल्ट्रेट असतं मॅटर्नल प्लाझ्मास. पण किडनी जी आहे फिटसची ती फंक्शन करायला सुरुवात करते. 8व्या आठवड्यामध्ये किडनी फंक्शन करते आणि युरिन तयार व्हायला लागतं. ॲम्निओटिक फ्लुइडचा जो व्हॉल्यूम आहे तो युरिनने भरतो. ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये फ्लोट करत असतो एम्ब्रियो. मग फिटस जो आहे तो ट्रॉमापासून आणि टेम्परेचर चेंजेसपासून सेव्ह होतो. त्यामुळे फ्लुइडमध्ये तो इझिली फ्लुइडमध्ये मूव्ह करू शकतो. त्यामध्ये सॉलोईंग होतं किंवा तो ब्रिदिंग पण सुरुवात करतो युटेरसच्या बाहेर. सो अशा रीतीने डेव्हलपमेंट दिसते. एम्ब्रियॉनिक डिस्क अशी वाढते. वेंट्रल साईडला एम्ब्रियॉनिक डिस्कच्या ॲम्नियॉनच्या अपोजिटला काही सेल्स असतात लोअर ट्रोफोब्लास्टच्या. त्या प्रोव्हाइड करतात प्रिमिटिव्ह ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे एम्ब्रियोला ब्लड सर्क्युलेशन मिळायला लागतं डेव्हलपिंग एम्ब्रियोला. सेकंड आणि थर्ड वीकमध्ये डेव्हलपमेंटच्या त्यांना ब्लड सप्लाय मिळतो. हा प्लाझ्मा नरिशमेंट देत असतो एम्ब्रियोला वीक 4 मध्ये 4थ्या आठवड्यात. योक सॅक हा खूप रिड्यूस झालेला असतो साईजमध्ये आणि मेन फंक्शन जे सोर्स ऑफ ब्लडचं किंवा ब्लड सेल्स त्यामध्ये जर्म सेल्स असतात. या सेल्स गॅमेट्स देतात आणि 3ऱ्या वीकमध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन्स बाहेर येतात योकमधून, योक सॅकमधून आणि त्यापासून ॲलंटाईस डेव्हलपमेंट होते. ही प्रिमिटिव्ह एक्सक्रीटरी डक्ट आहे एम्ब्रियोची. तर तो पार्ट असतो युरिनरी ब्लॅडरचा पार्ट असतो. त्याचा स्टॉक आहे योक सॅकचे आणि जो ॲलंटाईस आहे ते एस्टॅब्लिश करता आउटर स्ट्रक्चरमध्ये अम्बिलिकल कॉर्डच्या.
लास्ट जो आहे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनच्या लास्टमध्ये कोरियॉन असतो आणि तिथे एक मेम्ब्रेन असतं, ते सराउंड करतं एकमेकांपासून दुसऱ्या ठिकाणी. डेव्हलपमेंट कोरियॉनची होते आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी प्लासेंटाची ती व्हायला सुरुवात होते. नाव एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस तिसऱ्या आठवड्यापासून डेव्हलपमेंट चालू होते. 2 लेअर डिस्क तयार होतात सेलच्या, त्या 2 लेअरच्या 3 लेअर होतात. गॅस्ट्रोलेशन होतं. याच्यामध्ये सेल ट्रान्झिशन जे टोटिपोटन्सी टू मल्टीपोटन्सीपर्यंत येतं. एम्ब्रियो हा शेप घ्यायला सुरुवात करतो, ओव्हल शेपला डिस्क दिसते आणि तिथे इंडेन्शन व्हायला सुरुवात होते. याला प्रिमिटिव्ह स्ट्रिक असं म्हणतात. हे डॉर्सल सरफेसला असतं इपिब्लास्टच्या. हे एक नोड असतो कॉडल एंडला किंवा टेल एंडला. तर प्रिमिटिव्ह स्ट्रिक जी आहे ती ग्रोथ दाखवायला सुरुवात करते. याच्यामध्ये डायरेक्ट सेल किंवा हे मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते किंवा मायग्रेट व्हायला सुरुवात होते. ह्या सेल मायग्रेट होतात आणि तिथे प्रिमिटिव्ह स्ट्रिक असते. मग हे लॅटरल साईडला मुवमेंट यांची होते. 2 नवीन लेअर तयार होतात. पहिली लेअर जी आहे ती एंडोडर्म असते. याच्यामध्ये शीट ऑफ सेल्स जे आहेत त्या डिस्प्लेस होतात हायपोब्लास्टमध्ये आणि ह्या योग सॅकला ॲडजस्टंट असतात. सेकंड लेअर जी आहे सेलची त्यामध्ये मिडल लेअर असते किंवा मेसोडर्म असते. ह्या ज्या सेल आहे इपिब्लास्टच्या तर ह्या एक्टोडर्ममध्ये तयार होतात, मायग्रेट नाही होत प्रिमिटिव्ह स्ट्रिकमध्ये. हे फिगरमध्ये दिसतंय पहा. सो ह्या ज्या जर्म्स लेअर आहे ह्या डेव्हलप होतात स्पेसिफिक स्ट्रक्चर्समध्ये एम्ब्रियोमध्ये आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्म तयार होतात. टाईटली कनेक्टेड असतात त्या. इपिथेलियल शीट्स आहेत त्या, म्हणजे लेयर्स आहेत त्या. इपिथेलियल लेअरने बनलेल्या लेयर्स आहेत, इपिथेलियल सेल्सने बनलेल्या लेअर आहेत. मेसोडर्मल सेल्स ज्या आहेत त्या लेस ऑर्गनाइज्ड असतात आणि त्या लूजली कनेक्टेड असतात सेल कम्युनिटीशी. तर एक्टोडर्म त्यापासून निघते, सेल लिनिएज तयार होतं आणि डिफरन्शिएट करतं ते सेंट्रल किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार होतं आणि सेन्सरी ऑर्गन्स तयार होतात. एपिडर्मिस तयार होते, हेअर आणि नेल्स तयार होतात, मेसोडर्मल सेल्स तयार होतात आणि अल्टिमेटली स्केलेटन तयार होतं. स्केलेटनचं मसल तयार होतं, कनेक्टिव्ह टिश्यू तयार होतो, हार्ट, ब्लड वेसल्स, किडनीज ह्या तयार होतात आणि एंडोडर्म जे ते तयार होतं एपिथेलियल लाइनिंगमध्ये तयार होतं गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये. नंतर लिव्हर, पॅन्क्रियास तयार होतं आणि लंग्स पण तयार होतात. सो असे टिश्यू जे आहेत ते टिश्यू तयार व्हायला सुरुवात होते. आता पहा, एंडोडर्म लेअरपासून डायजेस्टिव्ह सिस्टीम होते, लिव्हर होतं, पॅन्क्रियाज होतं, लंग्स होतात. मेसोडर्मल लेअरपासून सर्क्युलेटरी सिस्टीम होते, लंग्स होतात, एपिथेलियल लेअर. नंतर स्केलेटल सिस्टीम होते, मस्क्युलर सिस्टीम होते. नंतर एक्टोडर्म लेअर जी आहे त्यापासून हेअर होतात, नेल्स होतात, स्किन होते, नर्वस सिस्टीम होते. सो अशा पद्धतीने पूर्ण अवयव जे आहेत ते तयार होतात. फेट ऑफ जर्म लेअर्स इन एम्ब्रियो. जर्म लेअरपासून कोणते कोणते ऑर्गन तयार होतात, त्यांचं भविष्य काय आहे ते.
नाव प्लासेंटाची डेव्हलपमेंट. फर्स्ट काही आठवडे जर सोडले तर ह्या ज्या सेल्स आहेत एंडोमेट्रियमच्या त्याला डेसिड्युअल सेल्स असं म्हणतात. त्यांची नरिशमेंट होते आणि नेसंट एम्ब्रियो तयार होतो. नेसंट एम्ब्रियो म्हणजे आत्ताच तयार झालेला गर्भ. प्रीनॅटल वीक्समध्ये 14 ते 12 डेव्हलपिंग प्लासेंटा एम्ब्रियोला फिडिंग करण्याचा रोल घ्यायला सुरुवात करतो. आता एम्ब्रियोला फिडिंगचं काम जे आहे ते प्लासेंटामध्ये येतं. डेसिड्युअल सेल्स जे आहेत त्या आता त्यांची काही गरज नसते. मॅच्युअर प्लासेंटा हा टिश्यूजपासून तयार होतो एम्ब्रियोच्या आणि तिथे मॅटर्नल टिश्यू जो आहे एंडोमेट्रियमचा तो दिसतो. हा प्लासेंटा कनेक्ट होतो कॉन्सेप्टसला. अम्बिलिकल कॉर्डने तो कनेक्ट होतो. प्लासेंटाला एम्ब्रियोशी जोडण्याचं काम हा अम्बिलिकल कॉर्ड करतो. डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि वेस्ट हा फिटसपासून घेऊन जातो. 2 अम्बिलिकल आर्टरीज असतात, त्या न्यूट्रियंट देतात, ऑक्सिजन देतात. मदरकडनं ते आणतात आणि फिटसला देतात. सिंगल अम्बिलिकल व्हेन असते, त्या व्हेनमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते परत मदरकडे येत असतं. अम्बिलिकल कॉर्ड जो आहे त्याच्या आजूबाजूला ॲम्नियॉनने कव्हर केलेलं असतं. स्पेसेस जी आहे कॉर्डच्या आजूबाजूला ब्लड वेसल्सची त्यामध्ये वॉर्टन जेली असते. म्युकस डोमेट्रियम असतो ते. त्या जेलीमुळे तो कॉर्ड जो आहे तो प्रोटेक्ट होतो. डेसिडिया बेसालिस त्याला म्हणतात. एम्ब्रियोनिक पोर्शन जे प्लासेंटाचं तिथे सिंक्चिओट्रोफोब्लास्ट असतं आणि अंडरलाईंग सेल्स त्यामध्ये त्या दिसतात ट्रोफोब्लास्टच्या. सायटोट्रोफोब्लास्ट त्याला म्हणतात. हे प्रोलिफिकेशन यांचं व्हायला म्हणजे ते पुढे पुढे वाढायला सुरुवात होतात. प्रोलिफिकेशन म्हणजे वाढ पुढे होणे, अजून चांगली डेव्हलपमेंट होणे. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स त्याच्यामध्ये दिसतात आणि त्यामध्ये कोरियोनिक मेम्ब्रेन डेव्हलप व्हायला सुरुवात होते. हे एंटायर कॉन्सेप्टच दिसतो याच्यामध्ये कोरियॉनचा. कोरियोनिक मेम्ब्रेन्स तयार होतात, फिंगर लाईक स्ट्रक्चर्स दाखवतात कोरियोनिक व्हिलायशी आणि ते एंडोमेट्रियममध्ये गाडलेले असतात ट्री रूट सारखे. तर फिटल पोर्शन जो आहे प्लासेंटाचा तो आतमध्ये घुसलेला असतो. ट्रोफोब्लास्ट सेल्स परफोरेट करतात कोरियोनिक व्हिलाय आणि एंडोमेट्रियममध्ये घुसतात. रोमोडियल मॅटर्नल ब्लड वेसल्स त्यामध्ये असतात. तिथे आर्ग्युमेंट दिसते, मॅटर्नल ब्लडची आर्ग्युमेंट असते, ऑगमेंट असते मॅटर्नल ब्लड. तर हे व्हिलायमधून सराउंडिंग होतं. मीन व्हाईल फिटल मेसेनकायमल सेल्स ज्या असतात त्या डिराईव्ह होतात मेसोडर्ममधून. व्हिलाय फील होतात आणि डिफरन्शिएट होतात ब्लड वेसल्समध्ये. 3 अम्बिलिकल ब्लड वेसल्स असतात, त्या कनेक्ट होतात एम्ब्रियोशी आणि डेव्हलपिंग प्लासेंटा तयार होतो. असं जॉईंट झालेलं आहे. पहा केवढ्या ब्लड वेसल या इथे पसरल्या आहेत. त्या रक्त पूर्ण फिटसला पुरवतात है ना. प्लासेंटाचा क्रॉस सेक्शन आहे. प्लासेंटा डेव्हलप व्हायला ज्यावेळेस सुरू होतो एम्ब्रियॉनिक पिरियडमध्ये तर तिथे पहिलं सेव्हरल वीकमध्ये फिटल पिरियड असतं प्लासेंटेशनचं. तर 14 ते 16 आठवड्यामध्ये हे पूर्ण होतं. पूर्ण ऑर्गन डेव्हलप झालेले असतात. प्लासेंटा न्यूट्रिशन देत असतो, एक्सक्रेशन करत असतो, रेस्पिरेशन देत असतो, एंडोक्राईन फंक्शनसुद्धा प्लासेंटाचं चालू असतं. तर ब्लड फिटसमधून घेतो तो अम्बिलिकल आर्टरीजमधनं. कॅपिलरीज असतात कोरियोनिक व्हिलायमध्ये, त्या फिल्टर करतात फिटल वेस्ट. ब्लडमधनं फिटल वेस्ट फिल्टर करतात आणि क्लीन आणि ऑक्सिजनेटेड ब्लड जे ते फिटसला पुरवलं जातं.
अम्बिलिकल व्हेनमधनं. न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन हे मॅटर्नल ब्लडमधून येतं, सराउंडिंग विलायमधनं, कॅपिलरीजमधनं हे फिटल ब्लड स्ट्रीममध्ये येतात. तर काही सबस्टन्सेस जे आहेत ते प्लासेंटामधून जातात, सिंपल डिफ्युजनने जातात. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नंतर लिपिड सोल्युबल सबस्टन्सेस हे सिंपल डिफ्युजनने पास होतात प्लासेंटामधनं. पण बाकीचे जे सबस्टन्सेस आहेत ते मॅटर्नल आणि फिटल ब्लडमधून येत नाही, कारण ब्लड सेल्स ज्या आहेत त्या मूव्ह होत नाही प्लासेंटाच्या अक्रॉस. हे जे सेपरेशन आहे मदर्सच्या सायटोटॉक्सिक टी सेल्स ज्या आहेत त्या फिटसमध्ये जात नाही आणि फिटसला डिस्ट्रॉय करत नाही. तर यांच्यामध्ये नॉन सेल्फ अँटीजेन असतात. ओके, तर फिटलमध्ये रेड ब्लड सेल्स ह्या जात नाही. मदर्स सर्क्युलेशनमधून आरबीसी या फिटसमध्ये जात नाही. आणि अँटीबॉडी डेव्हलपमेंट जी आहे, नॉन सेल्फ अँटीजेन जर ते तयार करत नसतील तर जोपर्यंत फायनल स्टेज येत नाही प्रेग्नन्सीची किंवा बर्थची तोपर्यंत ते होत नाही. प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट जरी आपण दिली तर RH निगेटिव्ह मदर जी आहे ती अँटीबॉडीज डेव्हलप करत नाही, त्यामुळे हिमोलायटिक डिसीज होतो. पहिल्या RH+ फिटसला हिमोलायटिक डिसीज होतो तिच्या. ओके, सो आरबीसी पास नाही होत मदरकडून फिटसकडे. ब्लड सेल्स ह्या एक्सचेंज होत नाही, पण कोरियोनिक व्हिलाय ज्या आहेत त्या बराचसा सरफेस पुरवतात. त्यातनं 2 वे एक्सचेंज चालू राहतं सबस्टन्सेसचं मॅटर्नल आणि फिटल ब्लडमध्ये. म्हणजे ऑक्सिजन जितका डिफ्यूज होऊन फिटसला मिळतो तेवढाच ऑक्सिजन मिळतो. आरबीसी मधून मिळत नाही तो ऑक्सिजन, आणि आरबीसी मधलं ऑक्सिजन घेण्याची फिटसची क्षमता नसते. ओके, डिफ्युज्ड ऑक्सिजन आहे तेवढंच फक्त तो फिटस घेत असतो असं याच्यावरून दिसून येतं. तर रेट ऑफ एक्सचेंज जो आहे तो जेस्टेशनमध्ये भार वाढतो. विलाय जशा जशा जाड होत जातात, त्यांच्या ब्रँचेस जशा जशा वाढत जातात, तर हा न्यूट्रिशन एक्सचेंज जे ते खूप वाढतं. प्लासेंटा हा परमिएबल होतो लिपिड सोल्युबल फिटोटॉक्सिक सबस्टन्सेसला. अल्कोहोल, निकोटीन, बार्बिट्युरेट्स, नंतर अँटीबायोटिक्स, काही पॅथोजेन, बरेचसे सबस्टन्सेस जे आहेत ते डेंजरस असतात फिटलला किंवा डेव्हलपिंग एम्ब्रियोला, फिटसला. ह्याच्यासाठी प्रेग्नंट वुमन जी आहे तिने फिटोटॉक्सिक सबस्टन्सेस घेतले नाही पाहिजे. फिटोटॉक्सिक सबस्टन्सेस कधीही प्रेग्नंट वुमनने घ्यायचे नाही. अल्कोहोल कन्झम्पशन हे जर समजा प्रेग्नंट वुमन करत असेल तर याच्यामुळे बऱ्याचशा ॲबनॉर्मॅलिटीज यूज असतात. फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स याच्या खाली त्या सगळ्या डिसऑर्डर्स येतात. त्याच्यामध्ये ऑर्गन किंवा फेशियल मालफॉर्मेशन्स दिसतात. नंतर कॉग्निटिव्ह आणि बिहेवियरल डिसऑर्डर्स पण असतात अल्कोहोल कन्झम्पशनमुळे, जर समजा प्रेग्नंट वुमनने अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर. ओके, आता बघा हा टेबल दाखवला आहे प्लासेंटाचे फंक्शन. न्यूट्रिशन आणि डायजेशन हे प्लासेंटाचं फंक्शन आहे, रेस्पिरेशन हे पण प्लासेंटाचं फंक्शन आहे, आणि एंडोक्राइन फंक्शन हे 3 मेन फंक्शन आहे प्लासेंटाचे. तर मॅटर्नल ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, विटॅमिन्स आणि मिनरल्स हे प्लासेंटातून गर्भाला मिळतात. नंतर न्यूट्रियंट्स मिळतात. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रियंट्स स्टोअर करून ठेवतो प्लासेंटा. त्यामध्ये फिटल डिमांड जी आहे ती वाढते, तर मग ते न्यूट्रियंट्स त्याला पुरवले जातात प्रेग्नन्सीमध्ये. नंतर एक्सक्रीशन चालू होतं, त्यामुळे फिल्टर नायट्रोजनस वेस्ट हे प्लासेंटामुळे होतं, आणि मग मॅटर्नल ब्लड जे आहे ते फिल्टर होऊन जातं पूर्णपणे. आता रेस्पिरेटरी फंक्शनमध्ये
मेडिएट्स करतं ते मॅटर्नल टू फिटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जो आहे तो त्यातनं जायला लागतो. फिटल टू मॅटर्नल कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पण ट्रान्सपोर्ट व्हायला लागतो. म्हणजे मदरकडून ऑक्सिजन फिटसकडे जातो आणि फिटसकडून कार्बन डायऑक्साईड हा मदरकडे येतो. हे रेस्पिरेशनचं फंक्शन प्लासेंटाचं दिसतं. नाव एंडोक्राईन फंक्शन प्लासेंटाचं. याच्यामध्ये बरेचशा हार्मोन्स सिक्रेट होतात. याच्यामध्ये HCG आहे, नंतर इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. यामध्ये प्रेग्नन्सी मेंटेन राहते आणि मॅटर्नल आणि फिटल डेव्हलपमेंट स्टिम्युलेट होते या हार्मोनमुळे. नंतर ट्रान्समिशन जे ते मेडिएट करतं मॅटर्नल हार्मोन्सचं ट्रान्समिशन, आणि त्यातनं ते फिटल ब्लड जे ते आणि फिटल ब्लडमधून मॅटर्नल हार्मोन्स असं ट्रान्समिशन पण चालू असतं. फिटलकडून मदरकडे, मदरकडून फिटसकडे. ओके, तर हे पण प्लासेंटाचं काम आहे. मॅटर्नल हार्मोन्स जे ते फिटल ब्लडमधून जात असतात आणि फिटसमधून काही हार्मोन्स इकडे मदरकडे येत असतात. सो हे प्लासेंटाचे फंक्शन आहे. आता गॅस्ट्रुलेशन जे यामध्ये काही रुडिमेंट्स असतात सेंट्रल नर्वस सिस्टीमचे.